हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचा विषय आहे जम्पिंग डम पंपिंग डम ओनुरंडे मुन्ने नाले टॅन 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 टॅन. वाव चोमडी. अक्षरशः ते ॲस्थेटिक सांगून काय ती तशीच दिसत होती. ती माझ्या नवऱ्याची बायकोमधली राधिका आहे ना, त्या मूवीमध्ये कशी अशी वेडी दंताडी कशी दिसते तशीच अगदी त्या हेअरबँड लावून दिसत होती. आणि म्हणे की कधी वापरायला मिळत नाही, तर म्हटलं की आज लावूया जरासं ॲस्थेटिक लुक. अगं चोमडे, खरंच ग खरंच तो सुमार आहे ना, तुला टुकार समजतो आणि इकडे तिकडे पळतो ना, तेच बरोबर आहे. असलीच हरकते करत असशील तू. काय बाई आहे विचित्र. आणि वरून आज सुमारला टोमणा पण मारत होती, ते सांगते मी, त्याच्यावर येते नंतर. आधी आपण मेकअपबद्दल बोलूया. तर हिची स्ट्रॅटेजी चांगली आहे. म्हणजे हिला कोण काही छान नाही म्हणत, काय नाही, तर कोणी आपल्याला समोरून म्हणत नाही किंवा जेन्युनली असं आपल्याला असा फीडबॅक येत नाही, तर लोकांच्या तोंडून वधवून कसं घ्यायचं ते हिने बरोबर एकदम टॅक्टिक लावली. आणि काय ते मला सगळे म्हणतात की कशी घाण दिसते ही, अशीच दिसते ही, विचित्रच दिसते, असं मुद्दामून असं टायटल वगैरे दिलं आणि काहीतरी मेकअप व्हिडिओ छापला. म्हणजे लोकांनी बोलायला, अगं नाही ग ताई, तू किती सुंदरच दिसते, तू जात्याचीच सुंदरी आहेस, तुला मेकअपची गरजच काय. म्हणजे जी गोष्ट ना स्वतःहून, जी समोरून आपल्याला अप्रिसिएशन मिळतं विदाऊट आपण सांगता, जेव्हा अप्रिशिएट करतात लोक, तर ते जेन्युइन अप्रिसिएशन असतं, ते खरं असतं. पण ते तर हिला कोण बोलत नाही, कारण तसं काही हिची हरकते नाही आहेत किंवा तसं ही नाहीच आहे मुळात, तर कोण कसं बोलणार ना. पण मग ही आजकाल असं दामटवून, नाहीतर मग टोमणे मारून, नाहीतर मग असं काहीतरी उलटसुलट असं काहीतरी करून असं लोकांकडनं वधवून घेते की मला किती वाईट वाटतं, तुम्ही पण मला असं छान नाही म्हणत, तुम्ही पण मला असं नाही म्हणत, तुम्ही पण मला हाईप नाही करत. आणि तुला कोणी काहीही म्हटलेलं नाही आहे, तरी उगाच स्वतःच असं शी तू कशी तरीच दिसते, शी ही कशी तरीच आहे, असं वगैरे टायटल दिलंस, तर खरंच तू तशीच आहेस. तुला कोणी असं म्हटलं नाही, उगाचच असं ना, लोकांना ना सत्य पचवायची ताकद नसते ना, आणि सत्य बोललेलं झोंबतं, म्हणून जास्त तुला कोणी असं डायरेक्ट बोललं नाही. पण आता तू स्वतःच समजलीस लोकांच्या मनात काय आहे, तर गुड फॉर यू. ओके. आणि बकवास बंद कर. मुळात तर अर्ध्याहून जास्त प्रॉडक्ट हे सुकलंय ते सुकलंय, तुम्ही बघू शकता किती सुकलंय, आता मला नवीनच मागवावं लागेल. तर मला कळत नाही, जेव्हा म्हणजे तू सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर आणि क्रिएटर आहेस ना, क्रिएटर, तर क्रिएटर असे व्हिडिओ क्रिएट करतो. एखादा व्हिडिओ आपण बनवणार आहोत, आपल्याला माहिती आहे आपण मेकअप ट्युटोरियल, तुझं ट्युटोरियल नाही, तुझा आपण एक मेकअप खटारा व्हिडिओ बनवणार आहोत, तर त्याचं जे लागणारं सामान आहे, जे आपण वापरणार आहोत, ते तरी एकदा बघून घ्यायचं. ह्याच्यावरनंच कळलं की तुझे एफर्ट्स काय आहेत, कुठे ते सामान कुठे ठेवलेलं. मग तो व्हिडिओ स्टार्ट झाल्यावरती उगाचच असं टाइमपास करायला, अरे मी तिथे ठेवलंय, मी जरा घेऊन येते, हां थांबा हां. आणि मग मी ते, अरे ते इथेच आहे, अरेच्छा मी तर विसरलीच होती, मी इथे आणून ठेवलं नाही का. आणि तर मग आता हे आहे माझ्याकडे, ते आहे माझ्याकडे, आणि हे तर सुकलंच आहे, आता गं बया आता काय करायचं, हे सुकलं आहे, याच्यामध्ये काय घालून आपण हे करू शकतो का, काय आपण मिक्स करू शकतो का. अगं बाई नवीन घे ना, आता काय ते सुकलंय दिसतंय तर, आणि तो व्हिडिओ अपलोड पण केला या बाईने. म्हणजे काय तयारी, काय तुम्ही काळजी घेता, कसं प्रेझेंटेशन असलं पाहिजे. आणि म्हणे कॉन्टेंट क्रिएशन काही सोपं नाही आहे. सोपंच आहे, तुझ्यासारख्या थुकरट व्हिडिओला काय लागतंय, काय आहे काय नाही, आपण काय व्हिडिओ बनवणार आहात त्याची पूर्वतयारी नाही. आणि जेव्हा तो व्हिडिओ करायला घेतला तेव्हा पण समजतंय की आपल्याकडे नाही आहे काही गोष्टी, तर तो व्हिडिओ अपलोड करायची पण म्हणजे ह्या लोकांची ऑडॅसिटी आहे. इतके फालतू लोक आहेत हे लोक. आणि म्हणे की कॉन्टेंट क्रिएटर, आणि असल्यांचं होतं सगळं फावतंय आणि लोक बघतायत. काय माहिती काय हेरलंय आणि काय. आणि अक्षरशः ना, म्हणजे ते देवासमोर बसून पण असं धमकी वजा असं काहीतरी थ्रेटनिंग देत असते. ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं भलं होऊ दे, जे माझे व्हिडिओ लाईक करतात त्यांचं असं होऊ दे, जे मला चांगल्या कॉमेंट करतात त्यांना हे मिळू दे, आणि मला असं होऊ दे. असं देव असा पावत नसतो. ह्याला म्हणतात आपमतलबी सेल्फिश बिहेवियर. कसं ते काय, म्हणजे लोकांना असं असं नाहीतर तसं कसं तरी काहीतरी भरीस पाडायचं. म्हणजे तुम्ही बघा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करते, पण मी तेव्हाच करणार जेव्हा तुम्ही मला सबस्क्राईब करणार, जेव्हा तुम्ही माझ्याबद्दल चांगलं बोलणार. अरे
म्हणजे किती स्वतःच्या कामावर बिलकुलच विश्वास नाही ह्याच्यातनं दिसतं. त्याच्यानंतर तुला स्वतःलाही माहिती आहे की तुझ्या कॉन्टेंटमध्ये किंवा तुझ्यामध्ये तो दम नाही की तुझ्या कॉन्टेंटच्या जीवावर लोक सबस्क्राईब करतील किंवा तुझ्याबद्दल चांगलं बोलतील किंवा तू जे काही दाखवतेस ते आवडून घेतील, म्हणून तू हे अशा गोष्टी करतेस, असं काहीतरी करून लोकांना भरीस पाडते. किती खोटी बाई आहे ग. लाज नाही वाटत देवाच्या नावाने लोकांना धमक्या देताना आणि देवाच्या नावाने लोकांना लुभवताना? आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये ना कोणाला तरी टॉन्ट मारतच असते. आता पहिले तर आता मी सांगितलं की ते नवऱ्याला, त्याच्यावर मी नंतर बोलते. पण आता या मेकअपच्या ह्याच्यामध्ये पण मला ना म्हणजे मेकअप करताच येत नाही. कारण मेकअप करण्याच्या वयामध्ये माझं घराकडेच जास्त लक्ष होतं. म्हणजे स्वच्छता घराची असावी असं मला नेहमी वाटायचं. कारण माझ्या माहेरच्या घरी ते नाहीच आहे, तर त्याच्यामुळे मला तिकडेच म्हणजे घर स्वच्छ असेल तर आपण काहीतरी करू शकतो ना. चेहरा नुसता रंगवून काय उपयोग, म्हणून मग त्याच्याकडे माझा जास्त कल होता. आणि नंतर मग माझ्यावर खूप कमी वयात जबाबदाऱ्या पडल्या माझ्या वडिलांमुळे. तर त्याच्यामुळे मग त्या जबाबदारीमध्ये मला हे सगळं ज्या वयामध्ये मुली असं करतात, हे रंगरंगोटी, हे मेकअप, हे करण्याचा मला चान्सच नाही मिळाला. हो का? अरे बापरे. म्हणजे हा आईला टॉन्ट होता तर, की आई कसं गच्चाळ घर ठेवते, तुझं सासरचं घर तरी काय उजेड पडलाय? हां, तुझी ती 10 बाय 10ची खोली तेवढी काहीतरी आवरते, त्याच्यामध्ये पण कामवाली बाई आहे, तिची हेल्प घेते आणि सगळ्या गोष्टी करते. ते पण 10 वेळा खराब होतं, 10 वेळा काय ना काहीतरी करत असते. कधी व्हिडिओ करायचा कॉन्टेंटसाठी म्हणून ते आवराआवर काढते, नाहीतर सगळीकडे उजेडच पडलाय. त्याच्यामुळे तू तर घर आणि स्वच्छ आणि छान, आणि तू किती सगळं लक्ष देते आणि तू किती त्याच्यामध्ये भर आहे. काय भर आहे? एवढं जर तुझा भर असला असता ना घराकडे लक्ष देण्यामध्ये, तर जरा ते सासरचं घर व्यवस्थित केलं असतं. ते बाकडी वजा सोफा जरा बदलला असतास, त्याच्यावर गादी बिदी टाकली असती, आणि कोण येत आहे आपल्या घरी तर त्याच्या स्वागताला ना ते गाडीचे मॅट्स नसते टाकले. हां, काय पण फालतूगिरी बोलते मोठी, घराचं सांगते. आता उजेड नाही पडलाय खूप मोठा, म्हणे मी घराकडे लक्ष देत होती. काय लक्ष दिलं घराकडे? दिसतंय. आणि राहिला प्रश्न तुझ्या पप्पांचा, तर पप्पांचं तर विचार म्हणजे ना, ह्या पोरींनी ना अक्षरशः म्हणजे हे जे DBS आहेत ना, ह्यांनी तर बापरे आपल्या आई वडिलांना ना कुठलंच नाही सोडलंय. मला खरंच असं मनापासून वाटतं की कुठल्या अर्थी ह्यांच्या आई वडिलांचं नाव रोशन झालंय किंवा कुठल्या अर्थी यांनी आई वडिलांचं नाव पुढे नेलंय. कारण सगळीकडे इतकी आई वडिलांची बदनामी केली आहे. ती मावसाड असो, नाहीतर मग ही बरखी असो, नाहीतर ही असू दे, नाहीतर आणि कोण असू दे, सगळे काही ना काहीतरी करून आपल्या आई वडिलांचं उघड पाडलंय या लोकांनी. हिने पण म्हणजे ते मोशनवाले आणि कोण ते बेहोश टॉक्सवाले बोलवतात त्यांना, आणि तिकडे जाऊन हे लोक काय स्टोरी नसेल तर आई वडिलांची इज्जत काढतात. बस. आपल्या आईवडिलांनी आपली लाईफ सिक्युअर केली, आपण एका चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये वाढलो. काहीतरी 19-20 असेल, थोड्या सगळ्यांचं ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी असतं, पण त्याच्यामुळे आपण असं कधीच म्हणू शकत नाही की आपल्या आईवडिलांमुळे आपल्याला स्ट्रगल करावा लागला किंवा आईवडिलांमुळे आपल्याला असं करावं लागलं. काहीही असेल तरी त्यांनी त्यांच्या परीने खूप चांगलं आपल्याला अपब्रिंगिंग दिलं, हेच आपण नेहमी म्हणत आलो आहे. पण ह्या DBSचं म्हणजे यांना काही स्ट्रगल नसेल तर तो स्ट्रगल दाखवण्यासाठी हे आपल्या आईवडिलांना पण वाईट लाईटमध्ये किंवा वाईट ह्याच्यामध्ये दाखवण्यास मागे पुढे बघत नाही. तसंच या चोमुडीचं, हिला तिथे चान्स मिळाला बोलायला, मग काय नाही तर वडिलांचं काढलं. हिचा तर इतका थुकरट स्ट्रगल होता, हिने स्वतःचेच धिंडवडे काढून घेतले. काय तर म्हणे की मी खोटं नाटक करायची, मी तर वैतागलेली, मला कंटाळा आलेला त्या वडिलांचा, नुसते आजारी आणि नुसते रात्री झोपायला पण द्यायचे नाही, माझी झोप मोड होईल म्हणून मी उठायचीच नाही, खोटं नाटक करायची, झोपूनच राहायची, मला जरी जाग आली तरी पण मी डोळे उघडायची नाही, असला खोटेपणा करणारी मुलगी. आणि आता म्हणते की माझ्या वडिलांमुळे मला लहानपणी जबाबदाऱ्या आल्या आणि मला स्ट्रगल करावं लागलं आणि या सगळ्यामध्ये मला थोबाड रंगवायला नाही मिळालं. तुझ्या आईने ना तुझं थोबाड वेळीच रंगवलं असताना, जीभ तुझी हासडली असती ना, तर आज ही वेळ आली नसती. काहीतरी फालतू बडबडत असते बावळट बाई, असं म्हणजे ना अक्षरशः तोंडात येतंय. कंट्रोल करते मी मंडळी. वेळोवेळी तू हेच दाखवून दिलंय की कसे ते ना म्हणजे असं काहीतरी शापित होते आणि त्यांनी कसं त्रासच दिलाय तुला, आणि तुला कसं त्यांच्या ह्याच्यावरती आहे ना, तो सुमार आहे ना, ज्या मुड्या मारतेस ना, तो पण तुझ्या नशिबात आलाय ना, तो फक्त त्याचमुळे आलाय. त्यांची काहीतरी प्रॉपर्टी आणि त्यांचं जे काही आहे ना थोडंफार जमा केलेलं तेल उबाडायला ते आहे, म्हणूनच तुला भीक घातली आहे, नाही तर तुला उभं पण केलं नसतं कोणी. हे लक्षात ठेव, उपकार विसरू नकोस.
थोबाड रंगवतीये मेली. तुम्ही मला वेडी म्हटलं तरी चालेल, तुझी परमिशन नाही घेते. आहेस तू वेडी, ठार वेडी आहेस, वेडी. Do not expect anything from me, anything professional, because I am not a professional makeup artist. I repeat, I am not a professional makeup artist. अरे नाही आहे ना, मग तुझं काम नाही आहे ना, मग कशाला दाखवते तो थुकरट मेकअप? कशाला? सगळं दुनिया करते म्हणून तू करते. चोमुडी, बालबुड्ढी, तुझ्यासारखं गुड्डी कोणाला नाही दिसायचंय. नको दाखवूस तुझा माकडछाप मेकअप. आणि काय ती लिपस्टिकने सगळीकडे लिपस्टिकच लावत होती, ती सुद्धा कुठून तरी दिलेली, फुकट मिळालेली. आणि म्हणे लोकल आहे, इस्रायलची आहे, लोकल आहे. इस्रायल काय भारतात आहे का? लोकल आहे इस्रायल का? तुझ्या अलिबागमध्ये कुठला इस्रायल नावाचा प्रदेश आहे लोकल? काय बडबडते? गप नाही, गपना येडीगुड्डी, बालबुड्ढी, चोमुड्डी. जर तुम्हाला माहिती नसेल तर मी नवीन जे सबस्क्रायबर आहेत त्यांना सांगते की माझ्या खांद्यामध्ये, उजव्या खांद्यामध्ये एक प्लेट टाकलेली आहे. जेव्हा माझं मोठं ॲक्सिडेंट झालं होतं त्यावेळेला प्लेट टाकलेली आहे. प्लेट टाकली आहे, खांद्यामध्ये टाकली आहे, म्हणून तू अशी अमिताभ बच्चन आहे हो का? रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है बालबुड्ढी शहनशाह. हाई खांद्याप्रमाणे डोक्यात पण टाकली आहे का बघून घे, एकदा चेक करून घे. आणि ओठात पण टाकली आहे का? अशी वांग 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 वाकडच झालेलं असतं बघा तेव्हा. आणि ते मेकअप हाताने, सगळं हाताने ज्यावेळी ब्रश नाही तर सगळं असं काय काय लावते, थापते. तर म्हणे आपला हा जगन्नाथ. आणि हसायला येते याला. अरे भाई, कुठे काय फ्रेज वापरायची? नको ग, नको. आय एम शुअर तो सुमार आहे ना हिचे व्हिडिओ बघत नसेल, आणि नाहीच बघत ते बरं आहे. बघेल तर काय होईल काय माहिती. न बघताच त्याने पळ काढलाय. बघेल तर म्हणजे सुसाट सुटेल, असा सुटेल ना, परतच येणार नाही, पकडमध्ये येणार नाही. मैंने क्या कर दिया भाई, बचाओ मुझे, अरे मैं तो बर्बाद हो गया, असा म्हणत असेल तो. काय काय बोलेल याचा काही नेम नाही. काय म्हणजे इतकी इतकी चोमुडी आहे ना. खरं तिचं नाव आहे ना परफेक्ट, एकदम ॲप्ट आहे. चोमुडी, एक नंबरची चोमुबाई आहे. काय त्या साड्या, आता ते काय म्हणजे सगळ्यांचं इकडचं तिकडचं ढापाढापी करते. नुसतं कॉन्टेंट आहे, शॉर्टमध्ये सगळं दाखवते. ते हार बनवणं, सुपारी, हे ते वगैरे. ते त्या प्राणंडी आहे ना, ती प्राणंडी, तिचं ढापलंय हिने. आणि ती पण एक प्राणंडी पण आजकाल काहीतरी विचित्र चाळे करायला लागली आहे. तिचं पण डोक्यावर परिणाम झाल्यासारखी वागायला लागली आहे. स्वतःला सिल्क स्मिथा समजायला लागले. आणि काय ते फोटोज टाकते आणि काय ते जाऊ देतात. तो तिचा टॉपिक नाही आहे. पण तिच्यावर पण मला ना कधी कधी खूप इच्छा होते मंडळी तुमच्याबरोबर व्यक्त होण्याची. भयंकर काहीतरी फोटोशूट वगैरे काहीतरी टाकत असते आजकाल ती प्राणंडी. तर त्या प्राणंडीचं ढापलं येणे ते सगळं, गजरा बनवणं, हार बनवणं आणि गावचं असं दाखवणं, सुपारी आणि हे ते असं गावची ब्युटी दाखवणं हिची. म्हणजे हिचं तर काय नाहीच आहे, हिला काय माहिती नाही, काय येडी आहे एक नंबरची. पण दाखवत असते आपलं काहीतरी. आणि हे साड्या, मेकअप वगैरे हे सगळं DBS वाल्यांचं ढापलं येणे, मावसाड, बोची, हे सगळे दाखवतात ना. तर मी पण कशाला मागे राहू. मला ब्रँड अप्रोच होत नाही. मी स्वतःच काय आहे ते असं कुठलं इस्रायलच्या लोकल ब्रँडचं काहीतरी दाखवते आपलं, आणि स्वतःच असं काहीतरी व्हिडिओ बनवते. ड्रीमम वेकअपम क्रिटिकल कंडिशनम, सगळे ब्लाऊज आणि काय ते साड्या कुठल्या ओल्ड फॅशन, बापरे, सगळे चमकीवाल्या. आणि ते काय कलर कॉम्बिनेशन असलं भयंकर साड्या काय काय दाखवल्या. हिला तर म्हणजे 1-2 साड्या नाही, तुझं तर पूर्णच तुला येळा बनवलेलं आहे अक्षरशः. म्हणजे त्या फुकट मिळाल्या ते ठीक आहे, पण ज्या तू विकत घेतल्या ना त्याच्यामध्ये तू साफ गंडलेली. एकही साडी आयदर तू खोटी प्राईस सांगतेस, कारण ती वर्थ वाटतच नाही आहे त्या प्राईसची, नाही तर तू गंडलेली आहेस. 2पैकी एक आहे. सो आणि ते ब्लाऊजचं काय ते कलेक्शन आणि काय तुम्ही सेव्ह करून ठेवा. आणि तुम्ही स्टाईल, आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हे सगळं व्हिडिओ सेव्ह करा, हाईप करा, लाईक करा, सगळं काहीतरी. तुझं ब्लाऊज आणि ते कोणाला पाहिजे असले फालतू ओल्ड फॅशन शी. आता ते काय ते उद्यापनाच्या ह्याच्यामध्ये बघा, ती साडी बघा, तो ब्लाऊज बघा, तो अवतार बघायचा गावठीचा. आणि नुसतं डिझाईन म्हणजे काय, सगळ्या ब्लाऊजला होल करून ठेवायचे, मोठे मोठी भगदाडं पाडायची, त्याच्यातनं असं सगळं तुटून फुटून असं बाहेर येतंय आपलं टचटचून. आणि म्हणे की ही स्टाईल खूप आवडली होती, ही स्टाईल सगळ्यांना खूप आवडलेली. कोण रे बाबा, कोण आहेत ते, कोणाला आवडली ही स्टाईल अशी? नुसतं ते काय फोटो आणि काय काय ते व्हिडिओ टाकते, बघितलं ना ते नऊवारी साडीतले असे बोचुमनला टफ देते असे बाहेर काढून. काय दाखवण्याचा प्रयत्न करते आणि काय करण्याचा प्रयत्न करते ते तिचं तिला माहिती. काय पोज देत असते ती. आणि सेव्ह करा म्हणे,
नको बाई नको, तुझं झालं तेवढं पुरे, तू तुझं बघ, आमचं आम्ही बघू, आम्हाला काय आवडतं काय नाही, आणि आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करू, तू नको सांगू आम्हाला. आणि वरून ते भगदाडवाले डिझाईन आहेत ना, ते सांगते की हे पाठच्या बाजूला आहे, हे बॅक साईडला आहे. हो का, तू सांगितलं नसतंस तर कळलंच नसतं हे बॅक साईडचं डिझाईन आहे. आम्हाला वाटलं असतं पुढचंच आहे, फिडिंगला वगैरे असे भगदाड पाडून ठेवलेस की काय. काय बाई आहे यार, किती ते वाह्यात बोलायचं, किती ते असं काही बोलायचं नाही आहे ना आपल्याला. आपण त्यातलं नाही आहे ना, आपण त्या गावी जाऊच नाही, नको त्या गोष्टी करूच नाही. जेवढं आपल्याला दिलं ना थोडं, तेच म्हणते प्लेट टाकली आहे का बघ, डोक्यात पण सरकलेलं दिसतंय तुझ्या. आणि वर भक्तांना आणि धमकवते. परत परत या बाईचं चाललेलं काय तर म्हणे, तुम्ही ना बघा, तुम्ही नाही माझा व्हिडिओ हाईप केला तर बघाच तुम्ही, मी तुम्हाला लिंकच देते का बघा कुठल्या गोष्टीची. झालं, कळलं तुम्हाला तुमची लायकी का अजून जाणून घ्यायची आहे. किती म्हणजे तुम्ही ना थुकरट अंडे, शी. म्हणजे ह्यांचे फालतू व्हिडिओ तुम्ही हाईप करावे म्हणून तुम्हालाच लिंक न देण्याची धमकी देते ही. इतके फालतू बाईला आणि तुम्ही चढवता, म्हणजे तुम्ही काय लेवलचे असाल. शी बाबा, हॉरिबलच आहे हे सगळं. बघावं ते नवलच. नको देऊ बाई, तुझ्या अंड्यांना सडक्यांनाच दे, आम्हाला नको तुझी लिंक. तुझी लिंक वापरून काय मागवलं आणि तुझ्यासारखं बनलं ना, झालं मग ड्रीमम वेकअपम क्रिटिकल कंडिशनम. मला कळून चुकलं आहे की माझ्या नवऱ्याला एक्सप्रेस होता येत नाही. इतक्या वर्षात मला हे कळून चुकलेलं आहे, चांगलंच कळलेलं आहे. त्याला आवडलं आहे, त्याला आवडतात मी दिलेल्या गोष्टी, माझे एफर्ट सगळं काही आवडतं, पण त्याला एक्सप्रेस होता येत नाही आणि कॅमेरासमोर तर नाहीच नाही. हे मला कळून चुकलेलं आहे. हो का, कळून चुकलेलं आहे, कळून चुकलेलं आहे. कोणाच्या मनाला समजवते, आम्हाला नको समजवू, आम्ही सगळं बघितलंय. काय एक्सप्रेस होता येतं आणि किती नाही होता येत, मध्ये मध्ये झटके येतात त्याला काहीतरी. आता तमाशा करेल असं वाटलं की लगेच जरा काहीतरी एक्सप्रेस वगैरे व्हायला लागतो. उगाचच नाटकी ते केस करून आलेली तेव्हा कसा रंगात आलेला, तेव्हा नव्हता का कॅमेरा, तेव्हा कळलं नाही का की ऑन कॅमेरा असले चाळे करू नयेत, आणि असली कसं असं नजरेने बघत होता आणि कसं बोलत होता आणि कसं काय ते टच करत होता, तेव्हा नाही वाटलं का की कॅमेरासमोर शाय आहे. बरा, काय नाही, काही शाय वाय काय नाही आहे. त्याचं सांगितलं ना, परत परत नको ना माझ्या तोंडाने वधवून घेऊ. तुला स्वतःला पण माहिती आहे तुझी रियालिटी. कशाला आता एक म्हणते तर लगेचच आजच्या व्हिडिओत त्याला टोमणा मारत होती. येतेच आता मी त्या टॉपिकवर. काय तर म्हणे सुरुवातच. चला, बघता बघता हे वर्षही सरलं आणि गेल्या वर्षाप्रमाणे सरत्या वर्षाप्रमाणे माझं यूट्यूबवरचं पण 1 वर्ष सरलं. आणि बघता बघता 5 वर्ष झाली मला यूट्यूबवर. आणि 5 वर्षामध्ये जे मी माझ्या नवऱ्याकडनं एक्सपेक्ट केलं होतं ते त्याला ते पूर्ण करता आलं नाही. जी साथ त्याची हवी होती ती मला मिळाली नाही, पण माझ्या मुलाने मला साथ दिली आणि खरंच खूप आधार वाटला, खूप आधार. मुलाकडनं साथ मिळाली, त्याचा नवऱ्याकडनं तर नाही मिळाली. जी साथ नवऱ्याकडनं हवी होती ती नाही मिळाली, पण मुलाकडनं नक्कीच मिळाली. आणि काय तो व्हिडिओ टाकला आहे, म्हणजे ती काय चालबाजमधली आंटी बनली आहे. आणि ही साथ, ह्याच्यामध्ये साथ काय आहे आणि तो मुलगा काय आहे. त्या मुलाला काय कळतं तरी का, लेकरूचं पेकरू टेकरू ढेकरू, त्याला काय कळतंय का त्या ढेकण्याला लेकराला काय कळतंय की काय करायचं, साथ काय असते आणि आपल्या आईला काय हवं आहे काय नको आहे. काही आपलं उगाचच त्या नवऱ्याला सुनवायला आपलं मुलाला साथ आहे. तो मुलगा मोठा होईल त्याला कळायला लागेल ना, तो पण पाय लावून पळणार आहे. लिहून घे माझ्याकडनं, तुझे असेच चाळे चालू राहिले तर. नाही म्हणजे द्यावी साथ, तसं चांगलं काम आहे किंवा काहीतरी असं करते आहे फ्रूटफुल, किंवा त्या बोलण्याला काहीतरी सेन्स बनतोय तर गोष्ट वेगळी आहे. पण उगाचच आपलं काय ते काही, म्हणजे आजच्या व्हिडिओला काय अर्थ होता का तुम्ही मला सांगा मंडळी. ते काही वाह्यात असं त्याच्या हातात काहीतरी ब्रश दिले, ते काय तू काय, आणि कोणाला पण बसवलं तरी ते लहान मुलांना आवडतं, ते काही टाइमपास करणार, ते कोणालाही 420 बनवू शकतात. तर तू काय सांगते की साथ दिली आणि हे दिलं आणि ते दिलं. बरंच आहे तो सुमार आहे ना, तो बरोबर त्याचं त्याला माहिती आहे आपण आपली कशी वाचवून ठेवायची, म्हणून तो तुझ्या ना या फालतू चाळ्यांमध्ये येतच नाही. म्हणे साथ पाहिजे, साथ पाहायला तर तसं काम पण असावं लागतं स्वतःचं. बघितलंय का काय करत असते माकड चाळे. ऑफिस उघडणार, टीम ठेवणार, स्टुडिओ वगैरे ओपन करणार. काय झालं, कुठे गेलं, कोणी येतं नाही वाटतं तुझ्याकडे काम करायला. आणि आले तरी तुझ्या अंड्यापैकीच असतील. आणि बघायचंच आहे मला की काय उजेडच पाडते असते तू खूप मोठा. त्या मोठे ब्लास्टर क्लास करून आली आणि काय काय करून आली ना, आणि आता टीम बीम घेऊन काय मोठा तुझा कॉन्टेंटमध्ये प्रकाश पडतोय ते बघायचंच आहे मला.
आहे नाही, कोण नाही, हिच्या व्हिडिओत कोण यायला मागत नाही. आणि टीम घेऊन कुठले व्हिडिओ ही शूट आणि एडिट करणारे देवालाच माहिती. उंदिओ काय तो दाखवला, त्याचा तर अक्षरशः घोर अपमान होता. अपमान म्हणजे हिंमत कशी होते यार या बायकांची. आणि मुद्दामून असं ना सासूबाईंनी केला वगैरे असं दाखवायचं, म्हणजे काय शिव्या पडल्या तर सासूबाईंना पडू दे, हे असले धंदे करते ही आडून आडून. म्हणून हिच्या नादाला कोण लागत नाही, हिच्या ह्याच्यामध्ये कोण यायला बघत नाही. आणि मग असं एकदम साळसूतपणाचा आव आणायचा आणि मग म्हणायचं की आईंना तुम्ही असं, म्हणजे त्यांनी असं दाखवलं काहीतरी बनवून वगैरे त्यांची रेसिपी, ते उंदिओ, तर तुम्ही त्याला असं बोलले म्हणून. अरे पण कशाला ना, जी गोष्ट आपण नाही करत आहोत आणि दुसराही त्याच्यामध्ये एक्सपर्ट नाही आहे, काहीतरी नवीन ट्राय केलं आहे, तर ते ॲटलिस्ट माहिती, म्हणजे ही बाई कसले म्हणजे कसले झिरो एफर्ट, काही एफर्ट नाही घ्यायचे. नुसतं त्या आयत्या भाज्या मिळाल्या, आयता मसाला मिळाला, नुसतं त्या भाज्या कापल्या पण चिरल्या पण नाही त्यांनी, अक्षरशः तशाच अख्ख्याच्या अख्ख्या भाज्या, त्याच्यामध्ये मीठ मसाला, तो आयता मसाला मिळालेला तो घालून मिक्स केलं त्याच्यामध्ये. ना काही मुठिया ना काय, म्हणजे ॲक्च्युअल ओरिजिनल जो आपण हे बनवतो, उंदिओ बनवतो, तो उंदिओ इतके तास जातात त्याला बनवण्यामध्ये, इतकी मेहनत आहे. आणि हिने काय केलं, पोपटी पण नाही म्हणता येणार, ती पोपटी पण त्याच्यामध्ये पण मेहनत असते. म्हणजे त्या उंदिओची पोपटी बनवून टाकली या बाईने. नुसतं सगळं मिक्स केलं, मसाला टाकला आणि दिलं शिजवून, झालं हिचं. काय प्रकार करते रे बाई, हॉरिबलच बाई आहे, एकदम बेकार. खरंच ओ सासूबाई, शाण्या असाल ना, नको हिच्या ह्याच्यामध्ये ना काही चांगलं पण दाखवायला येऊ नका. पार पार आहे ना तुमच्या इज्जतीचे धिंडोडे काढेल ही. म्हणजे लोक काढतील, तुमच्यावर ढकलून देईल तुम्ही केलं म्हणून. असली आहे ती. स्वतः तर काय करणार नाही, पण दुसऱ्याचं कसं हे करायचं ना इज्जतीचे, ते हिला बरोबर माहिती आहे तुमच्या सुनेला. कसलं नशीब आहे. आणि म्हणे स्ट्रगल, कसला स्ट्रगल केलाय डोंबल्याचा. हा विचित्रच आहेत बाबा. म्हणजे खरंच जराही एक्सपोजर नाही. सगळेच असे कसे गटाराच्या अलीकडले, कधी गेलेच नाहीत पलीकडे, आणि आता लोकांचे इन्फ्लुएन्सर बनत आहेत. ह्यांच्याकडनं लिंक मागता तुम्ही रिअली अंड्यांनो. म्हणजे तुम्ही तर कसले गयगुजरे असाल यार. ह्यांना दुनिया बघायची गरज आहे, ह्यांना स्वतःलाच काय माहिती नाही. ह्यांनी ना कधी काय चांगलं खाल्लंय, ना कुठे चांगले फिरलेत, ना कधी काय काहीच बघितलं नाही आहे. हे यांच्या त्या तेवढ्याच त्या चौकटीतच असे नुसते थप 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 आहेत, आणि ह्यांच्याकडनं लिंक मागतायत. शी वाह्यात अंडे. त्या मधाचं पण तसंच. तो मध घेतला, त्याच्यावरती एवढा व्हिडिओ छापला, आणि मग असं, आणि मग तो खरा मध असा ओळखतात, आणि मग त्याच्यात सासऱ्याची इज्जत काढून मोकळी झाली की पप्पांनी असं सांगितलं, मग पप्पांनी, मग तो तसा गेला नाही, मग पप्पा बोलले ओके. मग लोकांनी त्याच्यामध्ये कॉमेंट केल्या की नाही तो खोटाच आहे, तो मध नाहीच आहे, तो गुळ मिश्रितच आहे, आणि नाही तुम्हाला फसवलं हे ते. म्हणजे पप्पांची अक्कल आली ना, की पप्पांना काय कळतच नाही. पप्पा बोलले म्हणून मी घेतला, म्हणजे सासरे बोलले म्हणून. स्वतःच्या पप्पांची काढली, आता सासऱ्यांची काढली, सासूची काढली, नवऱ्याची काढली, सगळ्यांची. म्हणजे ही व्हिडिओच्या नादात आहे ना सगळ्यांना लपेटून टाकते. सगळ्यांची अक्कल, सगळ्यांची रियालिटी, सगळ्यांची ना औकातच दाखवून टाकते. पक्की शाणी लबाड धूर्त बाई आहे. पण सगळ्यात चोमुडी तर हीच आहे मोठी. स्वतःला अक्कल आहे तर स्वतः कर ना. नुसतं दुसऱ्याने ह्याने सांगितलं, त्याने केलं. तू काय केलंस ग चोमडे आयुष्यात? नुसतं कॅमेरा फकाफक मारता येतो फक्त, आणि वरती ते ॲफिलेटची लिंक लावते कुठला तरी डाबरचा का कसला तरी हनीचं, की तुम्ही हा मागवू शकता म्हणून. मग तुला जर एवढंच आहे तर तुला नाही मिळालं फुकट प्रोडक्ट, मग स्वतः तो घ्यायचा होता ना. मग कशाला त्याच्याकडनं पैसे वर आले तुला, की पप्पांची अक्कल काढायची होती म्हणून तू घेतला आणि लोकांना सांगते दुसरा लिंकवाला हनी घ्यायला. हिच्याकडनं ना, हिने दिलेल्या याच्यातनं काही घेऊ नका. इतकी चंदडोक्याची मंदबाई आहे ना, बिलकुलच. हिचं ना हिच्या लिंकवर नाही तर तुम्हाला पण गोत्यात आणेल. ही असली आहे डोक्यावर पडलेली. प्लेट चेक कर. असो तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा, प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.